अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. बघा, प्रत्येकाच्या घरोघरी किंवा सामूहिक पारायणामध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल. तुमच्या जवळपासच्या मठात केंद्रात तुम्ही पारायणाला जात असाल, तिथे बसला असाल पारायणाला. पण अजून देखील भरपूर अशी लोक आहेत जे इच्छा असून देखील किंवा काही वैयक्तिक कारणामुळे, पर्सनल कारणांमुळे त्यांना 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण इच्छा असून देखील करता आलेलं नाही. पण अजूनही त्यांची इच्छा आहे आणि 3 दिवसाचं ते पारायण करू इच्छित आहेत. पण त्यांच्या मनात भीती आहे किंवा 3 दिवसाचं पारायण करायचं म्हटलं की तितका वेळ, तितका अवधी देखील द्यावा लागतो. कारण 7 दिवसामध्ये आपण पारायण करतो त्यावेळेस आपल्याला 2.5 ते 3 तास दिवसाचे जातात. आणि मग 3 दिवसात जर पारायण संपवायचं असेल तर तितका वेळ आपण देऊ शकतोय का? किंवा 3 दिवसातच मला हे पारायण करायचं आहे आणि याचे नियम अटी काय, कशा पद्धतीने करायचं, किती अध्याय केव्हा वाचायचे, त्या अध्यायांचं महत्त्व काय, हेच तुम्हाला आज मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. गुरुचरित्राचं पारायण बघा, आपल्या घरामध्ये जेवढ्या अडचणी असतात, समस्या असतात, मनुष्य म्हटलं की त्याचं आयुष्य हे काट्याने झुडपांनी भरलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. कधी सुख, कधी दुःख, ऊन व सावलीप्रमाणे आपल्या आयुष्यात हे खेळ सुरूच असतात, बरोबर. प्रत्येकाच्या आयुष्यात असं कोणीच भेटणार नाहीये ज्याला कसलंच दुःख नाहीये. पण आपल्या जीवनातील जे मुलाबाळांच्या अभ्यासाविषयी प्रॉब्लेम असेल, संततीविषयी प्रॉब्लेम असेल, अजून भरपूर मनुष्य म्हटले की प्रॉब्लेम्सला अंत नाही आहे किंवा आपल्या समस्यांना अंत नाही आहे. तर या समस्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता असेल तर गुरुचरित्राचं पारायण आहे. वर्षातून कमीत कमी 3 पारायण आपल्या घरामध्ये झाली तर आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो व साक्षात स्वामी महाराज, दत्त महाराज आपल्या पाठीशी उभे असतात आणि आपल्याला त्या काटेरी झुडपातून अलगद बाहेर उचलून फुलांच्या पाकळ्यांवरती आपल्याला ठेवतात. एवढं लक्षात घ्या. आणि आपल्याला 3 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. नियम सेम, सगळं काही सेम आहे. सगळ्या नियमांचं पालन व्यवस्थित करायचं आहे. ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. कांद्या लसणाचं पालन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मासिक पिरियडची डेट नसेल तर बसायचं आहे. पुरुषांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे. गादीवरती बसायचं नाही आहे. कांदा लसूण वर्ज्य आहे. परान्न वर्ज्य आहे. आणि जे जेवणाचे नियम आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे 2 दिवसापाठीमागे टाकलेला आहे मी. जेवणासंबंधीचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आत्ता पण लागू होणार, म्हणजे 3 दिवसाच्या पारायणाला देखील लागू होणार. आणि सगळे काही अशा पद्धतीचे तेच नियम आहेत, वेगळं काही नाही आहे 3 दिवसाच्या पारायणाला. फक्त अध्याय आपल्याला कसे वाचायचे, किती वाचायचे ते तुम्हाला मी सांगते. नाहीतर नियम अटी सगळं सारखं आहे बघा. काही देखील वेगळं नाहीये. कसं करू, काय करू, काही देखील प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही एखाद्या पीठावरती जाऊन जर 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण स्वतः जाऊन मठामध्ये करणार असाल तरी देखील करू शकता. कारण आपण ज्यावेळेस मठात केंद्रात पारायण करतो त्यावेळेस अनंतपडीचं पुण्य आपल्याला मिळत असतं, अनंतपडीचं फळ आपल्याला भेटत असतं. आणि आपण घरामध्ये करणार असो तितका वेळ आपण देऊ शकतो का, हा प्रश्न स्वतःला विचारा. स्वतःचा पहिला सगळ्यात अगोदर कन्फर्म करा. नाहीतर पहिल्या दिवशी तुम्हाला इतका वेळ लागला आणि दुसऱ्या दिवशी वाचनाची इच्छा होणार नाही, असं करायचं नाहीये. वेळ एक ठेवायची आहे. 12 ते 12:30 ही वेळ चुकवायची. कारण या वेळेत महाराजांच्या विश्रांतीची, भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे या काळामध्ये कोणत्याही प्रकारची सेवा नैवेद्य करायचा नाहीये. गुरुचरित्राचं पारायण तुम्ही 12 ते 12:30 ही वेळ सोडली तर पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून 4 वाजेपर्यंत, सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. नैवेद्य आरती करायची आहे. तुम्ही जे खाणार आहात, जे जेवणार आहात तोच नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे, बरोबर. वेगळं काही महाराजांसाठी करायची गरज नाही. कधी कधी असं होतं की सकाळी आपण जेवण एक्स्ट्रा बनवून ठेवतो, तेच संध्याकाळी आपण खातो. मग संध्याकाळी काही शिळ दाखवायचा का, असा देखील प्रश्न करतात. तर संध्याकाळी शिळ नका दाखवू. तुम्ही दूध साखर दाखवू शकता, फक्त साखर ठेवू शकता, एखादं फळ ठेवू शकता महाराजांसाठी, चालतं. पण जेवणासोबत पाणी ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये, एवढं लक्षात घ्या. आणि जेवणावरती तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये. पारायण काळामध्ये पारायण संपूर्ण होईपर्यंत आपला जो तुपाचा दिवा असेल, तेलाचा दिवा असेल ते एक्स्ट्रा आपल्याजवळ घेऊन बसायचा आहे. कारण तो विजला नाही पाहिजे, मालवला नाही पाहिजे. आणि तेल वगैरे संपत तर नाही आहे सोडा, पण संपू नये किंवा काही कारणास्तव बघा कधी कधी होतं असं, घडतात अशा घटना. त्यामुळे तर असं काही घटू नये म्हणून आपण अगोदरच सगळी तयारी करून ठेवायची. तेल, तूप, तुम्ही जे काही कोणताही दिवा लावला आहे ते साहित्य, अगरबत्ती, धूप वगैरे सगळं काही तुमच्या जवळ घेऊन बसायचं आहे. स्वतःसाठी पाण्याची बॉटल देखील घेऊन बसायची आहे. आपण आसनस्थ व्हायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. आपल्या शेजारी एक आसन ठेवायचं आहे. महाराजांसाठी, दत्त महाराजांसाठी, स्वामी महाराजांसाठी एक आसन ठेवायचं आहे. महाराजांच्या आसनाच्या साईडला एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे.
आणि त्याच पद्धतीने कधी कधी असं होतं आपल्याला खोकल्याची उबाळी येते वगैरे, तर उठवायला लागू नये किंवा कोणाशी बोलायला लागू नये म्हणून आपण स्वतःच पाण्याची बॉटल एक जवळ ठेवायची आहे आणि जास्त प्यायचं नाही, फक्त घसा ओला होईल असा एखादा घोट घ्यायचा, नाहीतर गट प्यायल्यानंतर वॉशरूमला वगैरे लागतं माहिती आहे ना, त्यामुळे जास्त प्यायचं नाही, फक्त घसा ओला होईल आपलं इतकाच आपण पाण्याचा घोट घ्यायचा आहे. आता अध्याय किती वाचायचे बघा. आता अध्याय म्हणजे 15 तारखेला पुण्यतिथी आहे, तर 13, 14, 15 3 दिवस तुम्हाला करायचे आहेत बरोबर. 13, 14 आणि 15 3 दिवस तुमचे असणार आहेत. वेळ काळ तुम्ही निवडायचा आहे, तुम्ही कोणत्या वेळेत बसणार आहात पारायणाला. सगळ्यात उत्तम वेळ म्हटला तर ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 24 अध्याय वाचायला लागणार आहेत आणि हे अध्याय याच्यामध्ये ज्ञानकांड आहे. काय आहे? ज्ञानकांड. श्रीपाद श्री वल्लभांचे संपूर्ण चरित्र या 1 ते 24 अध्यायामध्ये दिलेलं आहे. गुरुचरित्राचे 1 ते 24 अध्यायामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचे संपूर्ण चरित्र दिलेले आहे, त्यामुळे याला ज्ञानकांड असे म्हटले जाते. 25 ते 37 अध्याय दुसऱ्या दिवशी वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 25 ते 37 अध्याय वाचायचे आहेत आणि याला कर्मकांड म्हणलेलं आहे. का म्हटलेलं आहे? दत्त महाराजांच्या विविध प्रकारच्या लीला, असंख्य अशा लीला व गुरुचरित्राचे महत्त्व व त्याच्यातील प्रसंग हे सगळं काही त्याच्यामध्ये दर्शवलं आहे आणि चित्रांसहित दिलेलं असतं. त्यामुळे आपल्याला समजायला उमजायला संस्कृतमध्ये म्हणजे ते आपल्या दोन्ही भाषेमध्ये, मराठीमध्ये पूर्ण वर्णन आपण ज्या पद्धतीने आता मी बोलते अशा पद्धतीने देखील वर्णन दिलेलं असतं आणि मराठीमध्येच संस्कृतसारखं एक छोटंसं वर्णन वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपल्याला समजावं. गुरुचरित्राचं पारायण करताना तो अध्याय समजून उमजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही तो अध्याय विसरला नाही पाहिजे का, नाहीतर काय होतं आज वाचायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला माहितीच नसतं तुम्ही आदल्या दिवशी काय वाचलं, असं व्हायला नको. त्यामुळे ती गोष्ट आहे ती एक प्रकारे गोष्ट चालू आहे अशा पद्धतीने सगळे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे करायचे आणि गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच 15 तारखेला ज्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी 38 ते 53 अध्याय म्हणजे संपूर्ण गुरुचरित्र पारायण आपल्याला पठण करायचं आहे आणि याला नामधारकाचा उद्धार आणि सांगता याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळं पठण करायला अजिबात विसरायचं नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे अध्यायाचं पठण करायचं आहे. आता याच्यामध्ये जेवणाचे नियम जे आहेत तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ मिळून जाईल. त्याच पद्धतीने सांगता कशी करायची, किती नैवेद्य करायचे, कशा पद्धतीने सांगता करायची या संबंधीचा व्हिडिओ उद्या नक्कीच येणार आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करत जा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच तुम्हाला आपले सगळे व्हिडिओ वेळच्या वेळेला पोहोचणार आहेत. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. इतरांना माहिती सांगायची असेल तर तुमच्या तोंडातून सांगितले तरी चालेल, शेअर नाही केलं तरी देखील चालणार आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.